की सेवा करो, पत्नी का भरण पोषण करो, बच्चे का भरण पोषण करो और सबसे प्रेम से मिलजुल कर रहो। अगर ऐसे आप रहने लग जाओगे तो बाबा जी महाराज ने कहा, बाबा जी ने कहा, डंके के चोट पे कहा है कि स्वर्ग का सुख इस धरती पे ना मैं दूंगा, तो बाबा जी को बाबा जी मत कहना। जय गुरुदेव। आता स्वर्गाचं सुख कोण देऊ शकतं? मला सांगा, स्वर्गाचं सुख कोण देऊ शकतं? त्याच्याकडे स्वर्गाचे अधिकार असेल तो देऊ शकतो. आपले बाबाजी कोण आहे? सभी मंडलों के धनी स्वयं बाबाजी गुरुदेवजी महाराज माणूस तन धारण करून या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही किती उच्च कोटीचे महात्माचे शिष्य आहेत. विचार करा, बाबाजीने सांगितलं की तुम्हें देख कर लोग बदल जाना चाहिए. क्या बताया था? तुम्हें देख कर लोग बदल जाना चाहिए. आज तुम्हाला पाहून लोक कुठे जात आहेत? विचार करा तुम्ही. त्याच्यामध्ये आमची वागणूक कुठे? आम्ही काय करतोय? कशा करता? झोट, चोरी, लबाडी कशा करता करतोय? एकमेकाची ईर्ष्या कशा करता करतोय? याच्यावर आपल्याला विचार करायचा है. जिसके पिता दयावान उसकी औलाद को क्या होना चाहिए? दयावान होना चाहिए. तर आता मला विचार करा, आपण दयावान आहेत का? याच्यावर 200ची झलक बाबाजी गुरुदेवजी महाराजांनी दिलेली आहे. तुम्ही सत्संगी केव्हा बनणार? तुम्ही निर्मल केव्हा बनणार? आपण सर्वजण सचेत होऊ. ऐका, या ठिकाणी जेवढे माता पिता बंधू भगिनी आहेत, सर्वात धाकटं कधी एक वस्तू आपल्यामध्ये असेल तर ते मन. इथं बसता बसता तुमचं मन घरात जाते. इथं बसता बसता तुमच्या नातेवाईकांना जात आहे. इथं बसता बसता तुम्ही विचार करता कोणाला पैसे द्यायचे, कोणाकडून घ्यायचे, काय काय. तुमच्याला मन इथं आहे ना, लावा. तुम्ही या ठिकाणी जेवढे लोक आलेले आहेत तिथून खाली हात पुढे जाणार नाही. हा संत महात्मांचा स्वाभाविक गुण आहे. तुम्ही तुमच्या घरापासून इथपर्यंत आले तर तुम्हाला काय भेटणार आहे? तर पुन्हा ऐका, बाबाजी गुरुदेवजी महाराजांनी सांगितले, संतांचा स्वभाव आहे. गुरु दरस को जाइए तज ममता अभिमान, एक एक पग आगे बढ़े कोटी यज्ञ समान. तुम्हाला तुमचा एक कदम इकडे सत्संगासाठी आला तर 1 कोटी यज्ञाचं फळ मिळणार आहे. पण केव्हा? अभिमान आणि माया को जब तजोगे, ममता और अभिमान को त्यागोगे तब या ठिकाणून कोणीही व्यक्ती खाली आत जाणार. फक्त आपल्याला काय करायचे? सचेत होऊन सत्संग ऐकायचे. तो बाबा जय गुरुदेवजी महाराजांनी भविष्य की झलक बताई है. सभी लोग कान खोलकर सभी लोग सुनो. हम सच्चे सत्संगी कब बनेंगे? हम निर्मल कब बनेंगे? इस पर बाबा जय गुरुदेवजी महाराज ने कहा, आज पुरे मानव जातीचं दुःख कधी कोणाला असेल तर फक्त बाबाजींनी. जे आपल्या करता दुःख आपल्या माता पितांना नाही, असं दुःख त्यांच्या दिलमध्ये. कोणाकरता? आमच्या करता. तर त्यांनी काय सांगितलं? जब हमारा बच्चा रोता है तो हमको दर्द कहाँ होता है? हमारा बच्चा जब रोता है तो दर्द आपको कहाँ होता है? आपके दिल में होता है. और जब दूसरे का बच्चा रोता है तो आपको दर्द कहाँ होता है? आपके सिर में होता है. दूसरा का बच्चा रोता है तो आपको दर्द आपके सिर में होता है, और जब आपका बच्चा रोता है तो दर्द दिल में होता है. जिस दिन दूसरे का बच्चा रोएगा और दर्द आपके दिल में होगा, तब समझना कि हम सच्चे सत्संगी हैं, तब हम निर्मल बनेंगे. आज विचार करा, आपल्या छातीवर हात ठेवा. जसाचा मुलगा कधी रडतो तर आपल्याला दुःख कुठे होतं? आता डॉक्टर दुखतं, हे याला बंद करायचा, आवाज बंद करा, माझं डोकं दुखतंय. आणि तुमचा मुलगा रडतो तेव्हा, माझा मुलगा रडतोय, तेव्हा तुम्ही त्याला जवळ घेता. मग असा दर बाबाजी नाही. तर त्यांनी पूर्ण मानव जाती करता एक भविष्याची झलक, एक पैगाम दिलेला आहे. कुठला समजा ऐका, शांत चित्ताने ऐका. दिल में हमारे दर्द है तुम्हारा, सुनो तो जाओ संदेशा हमारा. हमने तुम्हारे लिए जलसे बचाए, गली गली में खूब पर्चे बताए. समझो ना, फिर भी भाग्य तुम्हारा. तुम्हारे लिए मैंने जलसे बचाए, गली गली में पर्चे बताए. आगे गुरु महाराज समझा रहे, गांवों में शहरों में सबको सुनाया, मालिक मिलन का भेद बताया. सोचो कि हम थे पागल गवारा. गुरु महाराज पागल थे, अनपढ़ थे, गवार थे. जहां तक गाड़ी नहीं गई
वहां तक बाबा जय गुरुदेव जी महाराज गए और सबको मालिक मिलन का भेद दिया। फिर आगे उन्होंने बताया, कहना न कल हम जान न सके, इसीलिए आ न सके, करते हैं हम कर्तव्य हमारा। बाबा जय गुरुदेव जी महाराज त्यांचे कर्तव्य पुरे करतायत। एक व्यक्ती असं म्हणायला नको पाहिजे की मला माझ्या कानापर्यंत कोणी जय गुरुदेव बोलला नाही। एक व्यक्ती असं म्हणायला नको पाहिजे की माझ्या कानापर्यंत बाबा जय गुरुदेव जी महाराज का कहना शाकर रहना हे आलं नाही। याच्याकरता तुम्हा आपल्याला बाबाजींनी आदेश दिला कि गांव गांव में जाओ, शहरों में जाओ, कस्बे में जाओ, झोपड़ियों में जाओ, गली गली में नारा लगा दो कि बाबा जय गुरुदेव जी महाराज का कहना। आता मला एक सांगा, तुमच्यामध्ये आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की जो व्यक्ती दारू विकतोय, जो व्यक्ती मांस विकतोय, त्याच्या समोर आपण काय बोलतोय, छोड़ दो अंडा मांस शराब इससे। तुमच्या डोक्यावर टोपी नका राहू द्या, जय गुरुदेव झेंडा नको घेऊन जा, जॅकेट नको घेऊन जा आणि तिथं तुम्ही आवाज लावा, काय होईल? बिलकुल हे सर्वांना। मग काम कोण करतंय? तुम्ही, आपण। मग काम कोण करते? काम जय गुरुदेव नाव करते। जय गुरुदेव नावाने हे काम होतंय। जय गुरुदेव नावामध्ये शक्ती भरलेली आहे। तुम्ही ज्या वेळेस तुम्ही आवाज लावता, तुम्ही साधारण जीव राहत नाही, तुम्ही देवी जेवता राहता। आपले भगिनी देवी राहतात आणि भाई देवता राहतात। म्हणून बाबाजीने बोललेले की मैंने देवी देवता का जत्था यहाँ पर उतारा है। या धर्तीवर तुम्ही साधारण, आणि त्यावेळेस तुमच्याकडे लोक काय करतात? हसतात, पाहतात। कोणी म्हणतं यांना ना मजुरी दिलेली, कोणी म्हणतात हे पागल आहे, कोणी म्हणतात त्यांना काही काम, असे उत्तर ते लोक। मग ज्या दिवशी ते बोलतात तर तुमच्या डोक्याचा जो कर्म याच्या बाहेर आहे ते कोण उचलतायत? मला एक सांगा, बाबाजींनी तुम्हाला स्वच्छ करण्याचा हा एक जरिया, आणि तुम्हाला काय देताय बाबाजी हे फक्त बाबाजी समजू शकतात, आपण समजू शकत। त्याच्यावर तुम्ही विचार करा आणि याच्यावर संध दिमागाने विचार करा की काय करू आणि आपण काय करतोय, आपण कोणाबद्दल बोलतोय। हाय तर सगळे आपले जय गुरुदेव वाले। पुढे बाबाजी सांगतायत, काय सांगतायत? हमको हुक्म हुआ है सबको बता दो, आए शरण उसे माफी दिला दो, जानो अब काम जाने तुम्हारा। जो व्यक्ती या ठिकाणी येईल त्या ठिकाणी त्याला माफी भेटेल। आज जगामध्ये असं कुठलं मंदिर नाही की त्या ठिकाणी तुम्हाला माफी मिळेल। माफी कुठे मिळेल? संतांच्या दरबारमध्ये। हा दरबार आहे। दरबार कोण लावतो? संत महात्मा लावतात। दरबार में सच्चे सतगुरु के दुख दर्द मिटाए जाते हैं। दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं। ये महफिल है मस्तानों की, यहाँ पर हर शख्स मतवाला है, यहाँ पर शख्स मतवाला है। जाम जाम प्याला यहाँ पर इबादत से पिलाया जाता है। दुनिया के सताए लोग सीने से लगाए जाते हैं। हा संत महात्मांचा दरबार आहे। या ठिकाणी जो व्यक्ती तहे दिलने सांगेल, संकल्प करून घेईल की आजपासून मी मांस खाणार नाही, शराब पिणार नाही, बाबा जय गुरुदेवजी महाराज तुमच्या आदेशचे पालन करेल। म्हणून बाबा जय गुरुदेवजी महाराजांनी स्पष्ट शाकाहारी पत्रिकामध्ये लिहून दिलेले आहे, शाकाहार स्वर्ग का द्वार, मांसाहार नरक का द्वार। जो व्यक्ति बाबा जय गुरुदेवजी महाराज की बात को मान लेगा उसकी जीवात्मा की संभाल स्वयं बाबा जय गुरुदेवजी महाराज करने वाले। अगर इस समय में बाबा जय गुरुदेवजी महाराज की बात को अगर किसी ने नहीं माना तो उसकी जीवात्मा के लिए नरक का द्वार खुल जाएगा। उसकी जीवात्मा की संभाल कोई नहीं करेगा, कल्पों तक वो जीवात्मा को सड़ाया जाएगा। विचार करा। म्हणून गुरु महाराज तीन म्हणताय आणि त्यांना करते। आता ही गोष्ट ऐकली तर पुढे काय होणार आहे पूर्ण सर्वजन ऐका। पूरब और पश्चिम में बदबू बहेगी, उत्तर और दक्षिण में खूब दबेगी, लाखों के लाखों का होगा नजारा, सुने तो जाओ संदेश। असा समय येणार आहे। पण त्याच्या पुढचा काय समय येणार आहे? अन्न और दवाई की कमी पड़ेगी, पेड़ों को एक पत्ती नहीं मिलेगी, फटेगी धरती, उठेगा गुब्बारा, सुने तो जाओ। अशी स्थिती कधी येईल तर तुमच्या जवळ कुठलंही मदतसाठी कुठलं नाव आहे जगामध्ये? कुठलं नाव आहे बोला तर सर। मग अशी स्थिती येईल तर तेव्हा गुरुदेव तुमचं काम करेल। पण
त्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छ व्हावं लागेल, निर्मल व्हावं लागेल, गुरु आज्ञेचे पालन करावं लागेल, तेव्हा ते काम होईल. पुढे बाबाजी सांगतात, सर्वांना शाकाहारी पत्रिका दिलेली, शाकाहारी सदाचारी बालसंघ म्हणून पत्रिका आहे, अमर संदेश आहे, अंतर्ध्वनी आहे. जेवढ्या भी पत्रिका बाबाजींनी काढलेल्या आहेत त्याच्यावर बाबाजींनी सांगितले, पर्ची में बातें सभी सच्ची लिखी है, दिखती है संभव लेकिन संभव सभी है. ये है अचूक दावा हमारा. बाबाजीचा दावा है, जो जो पर्ची में बातें लिखी है वो सभी सच्ची होने वाली है. आज मला एक सांगा, कलयुग में कलयुग जाएगा, कलयुग में सतयुग कौन लाएंगे? चौथा यज्ञ कौन रचाएंगे? अब विश्व में शांति कौन लाएंगे? जीते जी प्रभु दर्शन कौन कराएंगे? आता बाबाजी सर्व करणार आहे. त्याच्यावर बोलायला अजून 2 तास लागतील, तर तुम्हाला शॉर्टकट बोलतोय. आता बाबाजी विश्व में शांती आणणार आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? त्यांच्या आदेशचं पालन. मग पुढे आता हे तुम्ही आता ऐकून घेतलं, आपल्याला अशक्य गोष्ट वाटते. काय अशक्य गोष्ट वाटते? कारण की बाबा जयगुरुजी महाराजांनी 70च्या पहिले सांगितलं होतं की रामायण और महाभारत आपको दिखाई जाएगी. त्यावेळेस या ठिकाणी या व्यक्तीमधल्या लोकांनी काय सांगितलं? रामायण तो त्रेतायुग मध्ये,